नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण अंडा तवा मसाला बनवूया, अगदी सोप्या पद्धतीने, सहज कोणीही बनवेल। ते 4 अंडी मी उकडून घेतली, ती 2 मोठं कांदा आपण बारीक कट करून चिरून घेतलं, तर 1 टमाटर घेतले बारीक करून। आता अंड्यामधून काप करून घेऊया आपण अशा पद्धतीने। बघा, 4 अंडेच मी काप करून घेतले। तर आता ही वाटण हिरवं मी करून ठेवलेलं आहे बघा। कोथिंबीर, जिरं घालून, खोबरं, जिरं, कोथिंबीर घालून मी वाटण करून ठेवले। लसूण, आता पॅनमध्ये आपण 2 चमचे तेल घालूया। आता अंडी फ्राय करून घेऊया आपण। सगळं अंड्याचं काप सोडणार आहे पॅनमध्ये। थोडंसं वरून मीठ घालूया आणि बिडगी पावडर थोडी घालूया। वरून थोडी बुरबुराची, कलर छान येते। पलटी करून घेऊया आपण। दोन्ही बाजून परतून घ्यायची ते अंडे, टेस्ट छान येते आपल्या अंडा मसाल्याला। आता अंडी चांगली परतून झाली, ती दोन्ही साईडने परतून घेतली ती बघा। पलटी करून घेऊया ह्या साईडनं पण। तर परतून झाली ती काढून घेऊया आपण। आता त्याच पॅनमध्ये आपण कांदा घालणार आहे। कांदा असा बारीक चॉप करून घेतलेला आहे मी, 2 मोठं कांदा बघा। कांद्याचा पण कलर बदलेपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे। अद्रक घालूया, अद्रक लसणाची पेस्ट। आलं घातल्यामुळे आपल्या अंडा मसाला खूप टेस्टी येते बघा। आता टमाटो घाले, टमाटो पण मी बारीक चॉप करून घेतलेला आहे बघा। चांगलं टमाटो आणि कांदा परतून घ्यायचा व्यवस्थित तेलामध्ये। सुक्का मसाला घालूया, अर्धा चमचा मी धना पावडर घातले, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरं पावडर, गरम मसाला घातला 1 चमचा, लाल तिखट घातले, कांदा लसूण मसाला घातला आणि बिडगी पावडर घातले। सगळं मसाला परतून घेऊ आपण तेल सुटेपर्यंत। थोडीशी हळद घातली। आता आपण हिरवं वाटण करून घेतले ते घालूया। हिरवं वाटणामुळे खूप टेस्टी येते, आपल्या ग्रेव्हीला पण दाटसरपणा छान येते बघा। थोडंसं पाणी घालूया, पाण्यामध्ये मसाला थोडं शिजवून घेऊया, म्हणजे पॅनला चिटकणार नाही तव्याला। मीठ घालायचं आहे पुरतं। मसाल्याला चांगलं तेल सुटले बघा आपल्या। अजून पाणी घालूया आपण, पाण्यामध्ये चांगलं मसाला शिजवून घेऊया। वरून कोथिंबीर घालूया, 1 ग्लासच पाणी घातले, जास्त नाही मी घातले, ग्रेव्ही शिजायपुरतं पाणी घातले। आता अंडी सोडून घेऊया आपण। खूप टेस्टी अंडा मसाला होतो बघा। तुम्ही चपाती बरोबर, भाकरी सोबत खाऊ शकताय, भाताबरोबर। दिसायला पण खूप भारी झालंय, सुंदर। आता झाकण ठेवून 1 वाफ काढून घेऊया आपण, 2 मिनिटं। दोन मिनिटानंतर आपण झाकण काढून बघणार आहे। थोडंसं ग्रेव्ही वाटली मला, पाणी जास्त, म्हणून मी झाकण परत ठेवलं, काढून घेतले। आता आपला अंडा मसाला तयार झाला आहे बघा। ग्रेव्ही पण दाटसर झाली, सुगंध सुटला, नसते अंड्या मसाल्याचा वास
श्वास दरवळा लागलाय. छान झालंय. आपला अंडा मसाला तयार झालाय. रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन कोण असेल त्यांनी अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू. रेसिपी